नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी माझा परिचय देतो। माझं नाव निवास मोताळे। मी ॲग्रीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये जालना जिल्हा विक्री प्रतिनिधी म्हणून काम करतो। तर आज आपण आलो आहोत एकेफळ तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील प्रगती शेतकरी। तर अगोदर आपण त्यांचा परिचय करून घेऊ। राम राम दादा, राम राम। तुमचं नाव गाव सांगा। माझं नाव सुभाष नामदेवराव नावळे, गाव एकेफळ, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। दादा, ही कोणती व्हरायटी लागवड केलेली तुम्ही? ही ॲग्रीची 121 अमेज 121 ही व्हरायटी त्यांनी लागवड केलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू की या जी व्हरायटी आहे मक्याची, यामध्ये याची काय वैशिष्ट्य आहे। तर दादा, तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटलं इथं दुसऱ्या व्हरायटीपेक्षा? याचे खाली मजबूत आहे, हा. फळाचा शॉट नाही, परत पानं रुंद आहे, हा. परत कणीस मोठं आहे, शेंड्यालोक दाना आहे, आणि आळाईसाठी फक्त एक नसतानाच मारलेली एक फवारणी। तर इथं नव्हतीच तिच्या। जसं शेतकरी बंधूंना सांगितलं की हिच्यावर आळीचं प्रमाण एकदम कमी आहे, हिचा पानाचा आकार मोठा आहे, त्याच्यामुळे हिचा चाऱ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे हिचा जे बुड आहे, खोड आहे, एकदम मजबूत आहे, त्याच्यामुळे हे पडत नाही। आणि या मक्याचं आणखीन एक गुणधर्म म्हणजे याचं टोकापर्यंत याचा दाना भरलेला आहे, त्याच्यामुळं निश्चितच शेतकरी बांधवांना याचं उत्पन्न अधिक मिळणार आहे। अजून परिपक्व व्हायला या मक्याला वेळ आहे अजून, तरी पण तुम्ही आजच्या तारखेत बघू शकता की एकदम पूर्ण शेंड्यापर्यंत दाणे येतं। याच्यावर साल जी आहे मक्का याच्यावर कणसावर ही खूप जास्त प्रमाणात आहे। याचा फायदा काय होतो की याच्यात आळीचं प्रमाण एकदम कमी येतं। तरी येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी अमेज 121 ही व्हरायटी लावून आपलं उत्पन्न वाढवावं। धन्यवाद।